राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची बातमी आहे। त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली होती आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली, विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेतला। विरोधकांनी देशभरामध्ये 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला आणि त्याचबरोबर विरोधकांनी नारी शक्तीचाही अपमान केला अशी चर्चा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे। विरोधकांनी महिलांविरोधात मानसिकता दाखवली आणि दरम्यान विधेयकाला सगळेजण मदत करतील असं वाटलं होतं, मात्र विरोधकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना तिलांजली द्यायचं काम केलं असा टोला त्यांनी लगावला। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर सुद्धा टीकास्त्र झोडलंय। राहुल गांधींनी देशामधल्या महिलांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि दुसरीकडे देशामध्ये महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे, याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे। कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना, बिल पास झालं। अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी, ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही। अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी जर 10वी? अरे काही विषयच नाही ना, कारण का डिबेटच नाहीये। 2023 साली आरक्षण संशोधन झालं, पण तेव्हा जनगणना झाली नव्हती असं फडणवीसांनी म्हटलं। आता यावर जर विधेयक 2023 साली संमत झालं तर मग आता पुन्हा चर्चा का, असाही प्रश्न केलाय। पाहूया। 2023 साली ज्यावेळी महिला आरक्षणाकरता संविधान संशोधन झालं, त्यावेळी त्या संविधान संशोधनाच्या माध्यमातून सेन्सस आणि डिलिमिटेशन या दोन्ही पूर्ण करून त्या ठिकाणी हे विधेयक लागू करण्यात येईल असं संविधान संशोधन झालं। याचा अर्थ परवा जी विधेयकं आली ती काही अचानक आलेली विधेयकं नाहीत। 2023च्या संविधान संशोधनाप्रमाणे ती विधेयकं त्या ठिकाणी आलीत। मंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचंय की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलंय तर आपण आता 2026 मध्ये आहोत। 24, 25, 26 अडीच वर्ष झाली हे बिल पास करून, याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालं, झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? आता विरोधकांनी रंग बदलला असा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। तर हे विधेयक महिला आरक्षणाचं नव्हतंच, मग विरोधकांचा विषय येतोच कुठे, असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलंय। पाहूया। 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली।
कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलं आणि विरोधाचा विषय येतोच कुठे. आता विरोधकांची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी जनआंदोलन उभं करणार आहेत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. ऐकूया. आम्ही ठरवलंय की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला ही मान्यता देतील. आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही. मला मनापासून आनंद आहे जर भारतीय जनता पक्ष जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस. जन आंदोलन उभं करणार असतील तर त्यांनी करावं, गैर काय त्याच्यात. मग म्हणजे एका सत्तेमधल्या पक्षाला विरोधकांच्या विरोधात जन आंदोलन उभं करावं लागतंय आणि कशावर, म्हणजे जो विषयच नाहीये त्याला जर विषय करायचा असेल तर गुड लक टू देम. आता काँग्रेसनं जाणीवपूर्वक विधेयक संमत होऊ दिलं नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तर जागा वाढवायचं षडयंत्र अगदी हाणून पाडलं असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय. पाहूया. काँग्रेसला सगळं माहिती आहे. जर एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असती तर हे विधेयक एकमताने झालं असतं. याला काँग्रेसने विरोध केला नसता, याला सपानी केला नसता, याला उबाठानी केला, कोणी याला विरोध केला नसता. त्यांना ही अपॉर्च्युनिटी दिसली पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधली. एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर जर त्यांनी विधेयक पाडलं असतं तरी आपण मान्य केलं असतं, पण महिला अधिकार या ठिकाणी थांबवण्याचं जे त्यांनी काम केलं आहे ते निषेधार्ह आहे. जेव्हा हे आंदोलन करताय मला आजच ते आंदोलन महिलांच्या बाजूनी नाहीये, ते डिलिमिटेशन मध्ये सीट वाढवत नाहीये, त्याच्यात त्यांचं 2/3 झालं तर मग ते संविधान बदलू शकतील. अब की बार 400 बार बदलेंगे संविधान, हे त्याच्या मागचं मोठं षडयंत्र आहे. त्या सीट्स वाढवण्याच्या मागचं हे षडयंत्र आहे. ह्याच्यात आमच्या बिचाऱ्या कष्ट करणाऱ्या मेरिटवर असणाऱ्या महिला आरक्षणाच्या बिलचा काही संबंध नाही, कारण का ते बिल ऑलरेडी पास झाले. काँग्रेसनं महिलांना राजकारणामध्ये प्रतिनिधित्व दिलं नाही, भाजपनं दिलं असा दावा फडणवीसांनी केला. तर पुढे सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचा हाच दावा खोडून काढलाय. कसा पाहूया. आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षावर त्यांनी आरोप केला की तुम्ही काय केलं. मला सांगताना आनंद वाटतो. राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उमा भारती, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज, गुजरातमध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या भारतीय जनता पक्षाच्या काळात झालेल्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्यामुळे आपण जर बघितलं तर त्यापूर्वी वर्षानुवर्ष या राज्यांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, पण एकाही महिलेला त्यांनी कधी मुख्यमंत्री बनवू दिलं नाही. म्हणून आज एक गोष्ट निश्चित आहे की हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही. पार्टी अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ इंडिया, मंत्र्या, गव्हर्नर, अजून काय पाहिजे, चीफ मिनिस्टर, UN असेंब्ली, ह्याच्यापेक्षा ह्या देशाच्या एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोण महत्वाचे निर्णय असतात हेच तर नेतात ना निर्णय. या सगळ्या महिला, कुठलं तेव्हा आरक्षणही नव्हतं,
या ओपन कॅटेगरीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने या सगळ्या महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या पदं आणि यशस्वीपणे भारताची सेवा या सगळ्या महिलांनी केली. या आरोप करणाऱ्या विरोधकांनी आता आरसा पहावा अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तर 2023 साली खोटं ट्विट करणाऱ्या फडणवीसांनी आधी माफी मागावी अशी राऊतांनी मागणी केली आहे. ऐकूया. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे आणि आता आम्हाला ते बोलतायत. त्यांनी आरसा बघितला पाहिजे. त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. 2023चा मंजूर झालेला कायदा सर्वानुमते जो तुम्ही लागू केलाय, राष्ट्रपतींनी सही केली आहे त्याच्यावर, आणि आता तुम्ही कसली हे डमरू वाजवत बसलेला आहात. नारी शक्ती, नारी शक्ती. कोणाला फसवताय तुम्ही? का फसवताय तुम्ही? मग 2023च्या ट्विट बद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. माझं ट्विट खोटं आहे. इथे वेळ झाली एका विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.